नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत माधुरीताई धर्माडे यांना. काय विशेष आहे माधुरीताई धर्माडे यांच्या कार्यामध्ये ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या स्टुडिओला खूप खूप स्वागत आहे. ताई सर्वप्रथम तर तुम्ही एक छोटासा परिचय आमच्या दर्शकांना द्यावा. माझं नाव माधुरी धर्माळे आहे आणि मी MSCB ला महाराष्ट्रामध्ये जी पहिली बॅच आहे लेडीज टेक्निशियनची, म्हणजे पुरुषांच्या क्षेत्रामध्ये जे आम्ही काम करतो, तर आमची ही पहिली बॅच आहे ज्यामध्ये आम्ही महिला आहे. तर या संपूर्ण महाराष्ट्रातच आहे. त्याच बॅचची मी एक महिला आहे. अच्छा. आम्ही पॉवर हाऊस जिथे असतात MSCB चे त्या ठिकाणी आम्ही काम करतो. मग ते पॉवर हाऊस कुठे असतात? शहरात असतात की शहराच्या बाहेर असतात? शहराच्या बाहेर असतात. म्हणून आतापर्यंत ऍक्च्युली कसं होतं की शहराच्या बाहेर असल्यामुळे कदाचित त्याला ग्रँट नसावी महिलांसाठी, म्हणून पहिल्यांदा ही आता जरा ऍडव्हान्स झाल्यात आमच्या महिला, प्रत्येक क्षेत्रामध्ये जात आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आज काम करत आहे आणि त्यापैकी यांचा पण त्याच्यामध्ये उल्लेख सध्या आता सुरू झालेला आहे तुमचं, बरोबर ना? की तुम्ही देखील आता म्हणजे शहराच्या बाहेर जिथे काम केले जाते तिथे आता महिला देखील पोहोचलेल्या ऍज अ टेक्निशियन म्हणून, बरोबर ना? ते हो. ते मला एक सांगा की तुम्ही म्हणजे जनरली महिलांचं असं असते की आपण शिक्षण करावं, टीचर, इंजिनियर, म्हणजे टेक्निशियन या क्षेत्रामध्ये महिला जनरली येत नाही. तर तुम्ही या क्षेत्रात येण्यासाठी म्हणजे खास काही आहे का? म्हणजे कुठला प्रसंग आहे की आवड आहे? नाही, या क्षेत्रामध्ये म्हणजे येण्याचं असं कारण झालंय की त्यावेळी एक म्हणजे 25 वर्ष आधी ITI होतं इलेक्ट्रिशियन, ती पण मुलींची पहिलीच बॅच होती ज्या बॅचला मी होती. आणि ती जेंट्स म्हणजे मुलांसाठीच होती, पण आम्ही मुलींनी त्यात ऍडमिशन घेतली होती. आणि मग ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड झाल्यामुळे 33% आरक्षण मध्ये आम्ही महिला लागलो आणि हा आमचा एक आम्हाला चांगली संधी मिळाली, प्लस पॉईंट मिळाला. कारण त्यावेळी म्हणजे घरून पण, आता माझे आई वडील टीचर असल्यामुळे घरून पण विरोध होता की इलेक्ट्रिशियन मुलांचा ट्रेड करते का, कारण दोघंही टीचर असल्यामुळे त्यांनी DED करावं किंवा शिक्षिका असायला पाहिजे, मुलींसाठी त्यांच्या क्षेत्रात जावं आणि मुलींसाठी ते त्यावेळी जास्त योग्य समजलं जायचं. त्यामुळे एक ऍक्सिडेंटली म्हणू शकतो आपण की एक म्हणजे एक फायद्याची गोष्ट होऊन गेली. आणि माझ्यासोबत बाकी मुली आहेत, त्यांनी पण असंच केलं. एका ट्रेडला नंबर नाही लागला, मग या इलेक्ट्रिशियन ट्रेडला लागला तर करून घ्या, पण ते आमच्या उपयोगीच झालं. हो, छान. म्हणजे तुम्ही त्यावेळेला घेतलेला जो निर्णय आहे तो आता तुमच्या उपयोगी आलेला आहे. आणि कधीतरी काय असतं ना की आपण आई वडील आपल्याला सांगतात की ऍक्च्युली टीचर ही फील्ड आहे ना एकदम सेफ आहे आणि त्या फील्डमध्ये आपल्या मुलांनी जावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं, आपल्या मुलींनी त्या क्षेत्रात आपलं काम करावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण तुम्ही कुठेतरी वेगळ्या जाऊन तुमचं नाव लौकिक मिळालं. आज खरं तर त्यांना पण देखील अभिमानच असेल तुमच्या आई वडिलांना. ताई मला हे विचारायचं होतं की तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये काय आहे, कसं आहे? फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये माहेरी माझे आई वडील दोघे टीचर होते, भाऊ बहीण आमच्याकडे सगळे टीचिंग, म्हणजे माझे आजोबा सुद्धा शिक्षक होते. पण माझी फील्ड वेगळी झाली. माझे मिस्टर प्रायव्हेट जॉब करतात, लेक्चरशिप प्रायव्हेट जॉब करतात, त्याच्यामुळे आफ्टर मॅरेज मला इकॉनॉमिकली स्ट्रगल करावं लागलं. पण ते शिक्षक याच्याशीच निगडीत होते, पण काही कारणात जॉब गेला किंवा मला स्ट्रगल करावी लागली. मी काही वर्ष आधी प्रायव्हेट जॉब केले. माझ्या लग्नानंतर 10 वर्षांनी मला हा जॉब लागला. अरे बापरे. आज माझ्या जॉबला आता 15-16 वर्ष झाले. आणि बाकी तर फॅमिलीमध्ये आता मला मुलगा आहे, इंजिनिअरिंगला सेकंड इयरला आहे. आणि या जॉबमध्ये आणि पहिले मला वाटायचं की या जॉबमध्ये आपण आलो जरा कठीण वाटायचं, नाईट शिफ्ट, डे शिफ्ट किंवा असं गावात म्हणजे जंगलांमध्ये असतात किंवा रिस्की मध्ये काम करतो आम्ही. इतकी रिस्की असते की आज आम्ही जातोय तर आम्ही परत येऊ की नाही, म्हणजे लाईव्ह आमचे कामं असतात किंवा आमच्यामुळे दुसऱ्यांचे पण जीव, लाईनमन आहेत, त्यांचे पण जीवांची एक हे असते, एकदम रिस्की मध्ये आहे. तर आता पहिले वाटायचं, पण आज मला म्हणजे मला स्वतःला प्राऊड वाटते की मी या पुरुषांच्या क्षेत्राच्या जॉब मध्ये मी आहे, किंवा माझ्या ज्या महिला आहे, माझ्या ज्या मैत्रिणी आहे पूर्ण महाराष्ट्रात, त्या पण चांगल्या प्रकारे काम करत आहे. आणि आज त्या गोष्टीला 15 वर्ष होत आहे. आता जशी पहिले वायरमन होते तसे आता वायर वुमन यायला लागलाय. पोलवर चढून सुद्धा आमच्या बाया काम करतात. क्या बात आहे. खूप छान. ताई मला हे विचारायचं होतं, आता तुम्ही बोलता बोलले की जंगलामध्ये देखील तुमचं काम असतं, तर मग जंगलामध्ये एखाद्या वेळेस आता तुम्हाला माहिती आहे बिबट्या प्रकरण किती गाजलेले आहेत, कधी असा प्रसंग आला का की एखादी रानटी पशी काय म्हणू आपण त्यांना, पशु वगैरे, त्यांच्याशी तुमचा संपर्क आला आणि काही असं झालेलं आहे? नेहमीच. आता माझं पहिले नाशिक झोनला माझं सिलेक्शन झालं होतं, म्हणजे मी नाशिकला होती, तर त्या साईडला खूपदा बिबट्या किंवा
रानडुक्कर आणि इकडे पण नेहमी प्राणी येतातच असं नाही. अजगर, साप तर आमच्याकडे म्हणजे 8 दिवसातून एकदा पाहुणे असतात. आणि आता आम्हाला सवय झाली, कारण पहिले आपण असं असतो आपल्या घरी की आपण पालीला घाबरतो. पण आता असं होतं की आमच्या ड्युटीमध्ये येतात साप पण फार असतात. म्हणजे आमचं जंगल असते, केबलच्या खूप साऱ्या म्हणजे नाली असतात, ते केबलच्या थ्रू वगैरे नेहमी साप वगैरे येत राहते. तर आता आम्हाला त्या गोष्टीची सवय झाली एक. म्हणजे अतिशय वेगळा जॉब आणि वेगळे अनुभव तुम्ही आता अनुभवतात. आणि ते परत एक मला असं विचारायचं होतं की आता तुम्ही जे जॉब करत आहात, म्हणजे सुरुवातीला 15 वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की 10 वर्ष तुम्ही काही केलं नाही, 10 वर्षानंतर तुम्हाला जॉब लागला. तर त्या आयुष्यात आणि या आयुष्यात आता काय फरक पडतोय तुम्हाला? त्या आयुष्यामध्ये कसं असते, जॉब लागल्यानंतर कुठल्याही महिलेला असा हे जॉब म्हणजे जॉबच नाही, तिचा बिझनेस म्हणजे स्वतःच तिचा कमाई जी असते ती तिच्यासाठी एक खूप म्हणजे आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट असते. घरची आर्थिक परिस्थिती तर ती सांभाळू शकते, पण एक आत्मविश्वास वाढतो स्वतःमध्ये. तसा माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्या आत्मविश्वासामुळे माझ्या राहिलेल्या गोष्टी ज्या मी कॉलेज लाईफ मध्ये आधी करू शकली नाही त्या मी पूर्ण करते. जसं तुम्हाला माहित आहे, मॉडेलिंगचा माझा एक छंद होता, तो मी पूर्ण केला. मिसेस इंडिया हेरिटेज, महाराष्ट्रभर किंवा इंडिया लेवलची शो मी जिंकली. अनेक म्हणजे जसं आवडीनिवडीसाठी मी मॉडेलिंग किंवा लाठीकाठी तलवारबाजी हे जे छंद जोपासते, तसं मला समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य असते आणि प्रत्येक व्यक्तीने ते करावं. म्हणून मी यासाठी नेत्रदान, रक्तदान याच्यासाठी 15 वर्षापासून मी काम करते आहे. आजही मी सकाळी ब्लड देऊन आलेली आहे, बी पॉझिटिव्ह अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मधून. आणि माझी एक एनजीओ आहे, म्हणजे माझ्यासोबत माझे सहकारी आहे, माणुसकीची भिंत. आम्ही जुने कपडे, जुने बॅग, जुन्या वस्तू ज्यांना म्हणजे चांगल्या आहेत पण तुम्ही वापरत नाही असे घेऊन आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवतो. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अनेक ठिकाणी आम्ही असे कार्य करतो. आणि हे आमचे कार्यक्रम आम्ही स्टॉल प्रमाणे कपडे जुने लावतो आणि ज्यांना पाहिजे ते घेऊन जातो. तर ही माणुसकीची भिंत जी आहे ती समाजाप्रती काहीतरी आपल्याला देणं लागतं, या भावनेतून आम्ही करतो. छान छान. तुमच्या या माणुसकीच्या भिंतीला वुमन्स 24 चॅनल नेहमी सपोर्ट करेल. कधीही आमची गरज पडली तर नक्की आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत असू. थँक्यू. आणि ते मी पण तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा मला हेच माहिती होतं की तुम्ही याचं मॉडेल, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मला माहिती झालं की तुम्ही अशा जॉबला आहात. आणि खरंच त्यावेळेला मला कौतुक वाटलं की एक जॉब सांभाळता सांभाळता तुम्ही तुमचे छंद देखील जोपासत आहात. आणि प्रत्येक महिलेने हे करायला पाहिजे. आणि खरं तर जोपर्यंत महिला ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही ना, तोपर्यंत ती स्वतःचे निर्णय नाही घेऊ शकत, ती सक्षम नाहीच होऊ शकत. त्याकरिता आर्थिकदृष्ट्या मजबूत होणं फार गरजेचं आहे, जे तुम्ही आता बोललात. ते मला परत एक विचारायचं होतं की महिलांनी जसं आता महिला दिवस येतोय, काय संदेश देऊ इच्छिता आमच्या दर्शकांना, आमच्या महिलांना तुम्ही? महिलांना तर मी हाच संदेश देऊ इच्छिते की स्वतःसाठी पण जगायचं, काम करायचं स्वतःसाठी. काही असं नाही की त्याला शिक्षण किंवा बॅकग्राऊंडचीच गरज असते. तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, त्यातून तुम्ही पैसा कमवू शकता. तुम्हाला काही वेगळी आवड आहे, तुम्ही जर काही कलाकृती बनवताय, तुम्ही त्या आता कसं आहे तुमच्यासारखी माध्यम आहे की ते तुम्ही पुढे जाऊ शकता. आता तुमच्या म्हणजे जे तुमचं 24 तास वुमन्स चॅनल्स आहे जे मी बघते आहे ओपनिंग पासून, किंवा तुला स्वतः म्हणजे प्रीती साऊला जे मी बघते अमरावतीमध्ये इतक्या, की महिलांना पुढे नेणे, महिलांना काही म्हणजे कुठले लोन मिळतात बिझनेस साठी, त्याच्यासाठी मदत करणे, किंवा बरेच तू आणि तुझ्यासारख्या बरेच अमरावतीमध्ये महिला आहे, तर त्याच्यापर्यंत महिलांनी पोहोचावं ज्यांना माध्यम नाहीये. तुम्ही माध्यमाद्वारे त्यांना एक आवक सुरू होऊ शकते. आणि महिलांनी स्वतःसाठी थोडस जगायलाच पाहिजे. मी तर सगळ्या महिलांना नेहमी एक सांगत असते की नारी मुल्क की शान हो तुम, नारी मुल्क की शान हो तुम, हर घर का सम्मान हो तुम, लाडो से अम्मा तक के सफर में खुद में एक पहचान हो. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम खरं आहे हे. म्हणजे ह्या तुमची ज्या 2 लाईन्स आहे खरं तर महिलांच्या मनाला भेटतील त्या. ते खरं तर तुम्ही आज आमच्या चॅनलला आलात आणि एवढा चांगला संवाद तुम्ही आमच्याशी साधला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. अशाच नवीन नवीन मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. धन्यवाद.